2 महिन्यात असं कोणतर ओरडाओरडी करतोय, कोणतर गोंधळ घालतोय, शिव्या देतोय, असा काही प्रकार आम्ही अनुभवला नाही. रिंकू आणि आकाश ह्या दोघांबद्दल माझ्या सिनेमाच्या बाबतीत पण आम्ही विचार करत होतो. स्वतः संधी तयार करण्यावर मी विश्वास ठेवतो. ओके. मी डिपेंड राहण्यावर कधीच आयुष्यात विश्वास ठेवलेला नाही कोणावर. नवीन प्रोड्युसर्सना माझी विनंती आहे, तुम्हाला किमान ह्या व्यवसायाचा पूर्ण असं सर्कल माहीत असावा, थिअरेटिकली तरी. नमस्कार, कॅचअपच्या नव्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपले पाहुणे आहेत देश विदेशात गाजलेला चित्रकार शशिकांत धोत्रे. शशिकांत, स्वागत आहे कॅचअपच्या या नवीन भागामध्ये. आणि आज शशिकांत बरोबर गप्पा मारण्याचं निमित्त आहे ते म्हणजे चित्रकार तर तो आहेच, पण तो आता दिग्दर्शकही झालाय. त्याचा सिनेमा आता लवकरच रिलीज होतोय, सजना. तर या सिनेमाबद्दल आपण बोलूया, पण मला आधी असं वाटतं की प्रेक्षकांना मी थोडं त्याच्या चित्रांबद्दल सांगतो. तुम्ही जर ह्याची चित्र बघितलीत तर काळ्या कागदावर रंगीत पेन्सिलीने रेखाटलेली चित्र, म्हणजे गोधडी शिवणाऱ्या बायका किंवा खिडकीत उभी असलेली एक बाई जी आपल्या नवऱ्याची वाट बघतीये, त्यांचे कपडे, त्यांचे दागिने बघताना असं वाटतं की ते चित्र नाहीच, तो फोटो आहे. अर्थात त्याच्याबद्दलची ही चित्रकलेची सगळी माहिती जी आहे ती आत्तापर्यंत प्रेक्षकांना माहीत झालेली असेल. अनेक त्याच्या मुलाखती तुम्ही आत्तापर्यंत बघितलेल्या असतील. बरेच सन्मान त्याला मिळाले, देश विदेशात त्याची प्रदर्शनं गाजलेली आहेत. आणि आता तो सज्ज झालाय त्याची नवीन ओळख तयार करायला दिग्दर्शक म्हणून. थँक्यू. शशिकांत, मला एक गंमत तुला सांगायची आहे की योगायोग तुला सांगायचं आहे. बरोबर 1 वर्षापूर्वी मी ज्येष्ठ चित्रकार सुभाष अवचट यांची मुलाखत घेतली होती. अरे वा. आणि तो जर व्हिडिओ बघितला असता त्याचं थंबनेल जे आहे त्या थंबनेलवरच लिहिलंय की चित्रकलेची पुढची पायरी म्हणजे चित्रपट. अगदी बरोबर. तुझ्यासाठी सुद्धा ही प्रक्रिया जी आहे म्हणजे चित्रकार ते दिग्दर्शक ही अशीच इतकी स्वाभाविक होती का? हा, 100% तितकी स्वाभाविक. त्याच्याशी सहमत पण आहे. कारण चित्राचा दुसरा पुढचा टप्पा चित्रपट असू शकतो. म्हणजे असंच आहे असं नाही म्हणणार, मात्र चित्रापासून चित्रपट बनणं मला ही प्रक्रिया जास्त सोयीची, सोपी, किंवा आपण त्याला असंही म्हणू शकतो की काय खरी प्रक्रिया. बरं, एकीकडे हे पण तुम्ही व्हिज्युअल आर्टच आहे, म्हणजे ही पण चित्रभाषाच आहे, ती पण चित्रभाषाच आहे. तर इथं तुम्हाला एक चित्रकार म्हणून काम करताना त्या गोष्टीचा बऱ्यापैकी अंदाज आलेला असतो. त्या गोष्टींचा उपयोग सिनेमात खूप होतो याच्याशी मी 100% सहमत आहे. मी तो अनुभव घेतलाय. कारण मला त्या काय व्हायचं की ते कॅरेक्टर्स कसे बसावे आणि त्यांचे कपडे कसे असावे, आजूबाजूचे बॅकग्राऊंडचे रंग कसे असावेत, लाईट्स कसा असावा, ह्या सगळ्या गोष्टी. आता ते डीओपीचं काम आहे, पण एक डिरेक्टर म्हणून किंवा एक ते माझं विजन आहे. तर ते कसं असायला पाहिजे, ते कसं दिसायला पाहिजे, ह्याच्यासाठी मग मात्र तिथं खूप मदत झाली. आता तुम्हाला ते टीजर आणि सगळ्या ह्याच्यातनं ऍसेट्स मधनं दिसत पण असेल की त्याचा उपयोग झालाय. एक चित्रकार तसं बोलायला सुरुवात पण केली की दृश्य चौकटी कशा सजवलेल्या आहेत, रंगीबेरंगी आहेत आणि प्रत्येक फ्रेमचा कसा विचार केलाय वगैरे. पण तू जे म्हणालास की ही स्वाभाविक प्रक्रिया जरी असली आणि चित्रभाषा असं तू एक उल्लेख केलास, पण चित्रपटाची म्हणून पण जी भाषा आहे तर ती माहीत व्हायला पाहिजे, आधी ती शिकायला पाहिजे, मग आपण ह्याच्यात उतरूया, असं तुला वाटलं नाही कधी? शिकणं ही प्रक्रिया, मी मगाशीच बोललो की ते चित्र असो की चित्रपट असो, बेसिक काही गोष्टी असतात कुठल्याही कलेतल्या किंवा क्रिएटिव्ह फील्ड मधल्या. तसं सिनेमाच्या बाबतीत पण आहे. त्याचं एक बेसिक आहे. म्हणजे इथं मी एकटा स्टुडिओत आहे, मी चित्र काढतोय आणि तिथला मीच ठरवतो सगळ्या गोष्टी, चूक का बरोबर काय, जे पण काय असेल. म्हणजे जज पण स्वतःच, परीक्षा देणारा पण स्वतः. तसं इथं नाही. इथं तुम्हाला खूप वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. त्या सगळ्या डिपार्टमेंट्सच्या कामाच्या प्रक्रियेबद्दल माहित असायला पाहिजे, लिखाणातल्या गोष्टींबद्दल माहित पाहिजे. आता मला काय एक्सपिरियन्स नसल्यामुळे मी ती गोष्ट लिहिली आणि ती इतकी साधी झाली, सरळ झाली, एंगेजिंग तर होतीच, कारण त्याच्यातले सगळे सीन आणि हे सगळ्या घटना खूप फ्रेश होत्या. तर मी जेव्हा माझ्या मित्रांना, डीओपी आणि एचओडींना ते ऐकवलं आणि त्याच्यावर मग बराच वेळ चर्चा झाली आमची. आणि पुढे जाऊन मग रणजित जो डीओपी आहे माझा, त्याच्यासोबत मी चर्चा केली या गोष्टीवर की अरे काय वाटतं की गोष्टीबद्दल तुला काय वाटतं. आणि माझा एक दुसरा सिनेमा पण आहे, म्हणजे जो की म्हणतो ना की आपण त्याला प्रॉपर कमर्शियल इंडियन लोकांना जसं काही सवय आहे, मसाला फिल्म. हा, पण थोडा क्लास, म्हणजे जरा चांगल्या दर्जाचा मसाला, असं. बरोबर. की
तो भारी आहे, म्हणजे ते इमोशनल लेवलला आणि हे सगळं. तर त्याला बोललो मी की ही एक गोष्ट आहे, ही एक गोष्ट आहे आपल्याकडं, तुला काय वाटतंय? तर त्याचं म्हणणं हेच होतं की ही जेवढी ओरिजिनल आहे ना आत्ता, तीच असू दे, आपण हीच फिल्म करायला पाहिजे. मग काय 2 फायदे झाले मला. एक, ती प्रोसेस माहीत नव्हती. मग त्याच्यात ते काही गोष्टी तर ठरलेल्याच आहेत, फॉर्म्युला एवढ्या एवढ्या मिनिटावर मग ते इंट्रोडक्शन व्हावं, मग इथनं तो कॉन्फ्लिक्ट सुरू व्हावा, मग काहीतरी ड्रामा असावा आणि नेमकं ते गाणं असावं. हा इथे आणि नेमकं सजनामध्ये ते नाही आहे. त्याचं कारण हे आहे की मला ती प्रक्रिया माहित नव्हती, मला ते बेसिक गोष्ट ग्रामर माहित नव्हतं. त्यामुळेच ती गोष्ट आता ज्यांनी बघितली त्या सगळ्यांना जास्त ओरिजिनल वाटते. कारण सगळे अंदाजच चुकतात, प्रेक्षकांचे अंदाज चुकतात ना, कारण तुम्ही असं ते आपल्याला तशीच सवय आहे, आता असं होणार आहे, असं झालं, ते माहित होतं, आता हे असं होणार आहे, माहित ते तसं होतच नाही. असं वाटतं प्रेक्षकाला आता असं होणार आहे आणि फिल्म त्याच्या बाजूने पुढे जाते. पण तुला हे माहित नसल्याचे फायदे पण आहेत. हो, तो धक्का पाहिजे ना एक. आता पुढच्या प्रकारे रिसीव्ह जर केला प्रेक्षकांनी, आणि तो होतो बऱ्याच वेळेला. पण हे जे तू म्हणतोस की ग्रामर मला माहिती नव्हतं आणि त्याचा फायदा झाला, पण तू अनेक सिनेमे तर ह्याच्या आधी बघितले असतील, तर त्याचा काही प्रभाव तुझ्यावरती झाला? कुठल्या सिनेमांचा प्रभाव झाला? किंवा असं झालं का की एखादा सिनेमा बघून तुला असं वाटलं की आता मी पण करून दाखवतो? नाही, फार सिनेमा बनवणं आणि त्या बनवायची इच्छा असणं ही प्रक्रिया लहानपणापासूनची आहे माझी. अच्छा. म्हणजे तेवढा तो जो असतो आपल्याकडे सिनेमा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जनरली भारतीय माणसांमध्ये तो आकर्षण आहे, ते मलाही होतं. फक्त ते फुलत गेलं एवढंच आहे. आता तो प्रभाव म्हणशील तर तसं कुठल्या एका सिनेमाचं नाही सांगू शकणार मी, मात्र असे खूप सिनेमे आहेत. फुल इंडियन मसालेवाले सिनेमे पण एन्जॉय करतो आणि एकीकडे तो वर्ल्ड सिनेमाज पण तेवढ्याच तन्मयतेनं बघतो, एन्जॉय करतो. सो त्यामुळे कुठल्या एका गोष्टीचा प्रभाव आहे असं नाही म्हणता येणार. खूप सरळ विचार केला मी हा सिनेमा बनवताना. जी गोष्ट आहे, त्यातले जे प्रसंग आहेत, त्याला जितका न्याय देता येईल, जितका ओरिजिनली त्याला न्याय देता येईल ना, तेवढा प्रयत्न केला. मग त्याच्यात एका गोष्टीचा प्रभाव आहे, आता ते म्हणशील मग स्वतःच कौतुक करून घ्यायला लागला. चित्रांचा प्रभाव आहे त्याच्यात माझ्या स्वतःच्या. मी जसं नेहमी बोलतो की ते माझ्यात जगण्यातनं आलेल्या गोष्टी आहेत, चित्रांमध्ये पण आणि माझ्या कलेत पण. तर ते एक आहे. आणि प्रभावाव्यतिरिक्त अजून काय सांगू शकतो की प्रभावाशी जोडून असलेला शब्द अनुभव किंवा आठवणी, अशाशी संबंधित काहीतरी मग बोलता येऊ शकतं की अशा खूप गोष्टी होत्या की ज्या मला बाकीच्या कुठल्या फील्डमध्ये, म्हणजे चित्र किंवा शिल्प ह्याच्यातनं मला ते करता नव्हते, सांगता नव्हते. असे खूप इन्स्टॉलेशन्स किंवा फाईन आर्ट्स मध्ये प्रकार मी बघितलेले होते. आणि मग त्यावेळेस मला असं वाटलं होतं की अरे हे असं काहीतरी सिनेमात वेगळ्या प्रकारे आलं आणि ते खूप साध्यातल्या साधा माझ्या शेतकरी माणसाने जरी बघितलं आणि त्याला पण ते पचलं की अरे हा असं पण काहीतरी आपण एखादी भावना व्यक्त करू शकतो सिनेमात. तर तसा एक प्रकार केलाय. पण ते सिनेमाचा प्रभाव म्युझिकच्या बाबतीत झालाय तसा. म्हणजे 90s किंवा जरा तो मेलडी त्या सिनेमामध्ये आहे, त्याची ती गरज पण होती. बरोबर. तर तू सगळ्या गोष्टीने विचार केला सिनेमा बनवताना. मी प्रभाव याच्यासाठी विचारलं कारण बऱ्याच वेळेला असं होतं की प्रेक्षक जे असतात ते सिनेमा बघताना त्याच्यामध्ये आनंद शोधत असतात, त्याच्यामध्ये मनोरंजन शोधत असतात. पण तुझ्यातला चित्रकार जेव्हा सिनेमा बघायचा तर तेव्हा तो फ्रेम्स बघायचा का, ही फ्रेम कशी केली, म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने मी विचारतोय की तसा विचार व्हायचा का सिनेमा बघताना? जरा पण नाही, फ्रँकली. तू प्रेक्षक म्हणूनच बघायचं असते. मी स्वतः व्हिज्युअल आर्टिस्ट आहे, तर त्याला मला कसं माझं पण एक विजन आहे कुठल्याही गोष्टीकडे बघायचं, इथे कसं दिसावं, फ्रेम्सच्या बाबतीत पण आणि रंग आणि कंपोजिशन सगळ्याच बाबतीत. तर मी त्याच्यावरच जास्त भर दिलाय. प्रभाव होतो बरं का, मात्र माझ्या बाबतीत असं आहे, मी एखाद्या गोष्टीचा प्रभाव म्हणून सुरू करेल पण मला स्वतःलाच कळत नाही कधी तो प्रभाव निघून गेला बाजूला, आणि मग ते परत आपलं सुरू होतं. तर त्यामुळे त्याच्यात मी खरं काही पडलो नाही. आणि असं होऊ शकतं की पुढचे जे सिनेमे आहेत माझे त्याला तसा काही अर्थी प्रभाव असू शकतो, कारण ते पॅकेजेस तसे आहेत. बरोबर. ही गोष्टच एवढी ओरिजिनल होती, पर्सनल आणि त्या सगळ्या गोष्टींमधनं आलेली, त्यामुळे त्याच्यावर वाटलं नाही मला की कुठल्या गोष्टीचा प्रभाव असावा. बरोबर. तू आता विजन बद्दल सांगितलंस, त्याच्यावरनं एक जस्ट तुला सांगतो, नाना पाटेकर जे मध्ये होते
तर त्यांनी प्रहारच्या खूप आधी एक लेख लिहिला होता आणि त्याच्यात त्यांनी असं लिहिलं होतं की मी जे मध्ये शिकलो असल्यामुळे माझी कल्पनाशक्ती अचाट आहे, खूप वाढते त्या शिक्षणामुळे, आणि एखादं दृश्य जर मी वाचलं तर मला त्याची चौकट दिसायला लागते, सिनेमात ती काय असेल, कशी असेल. तर ह्याचा मला अभिनयात फायदा झाला आणि जेव्हा मी कधी दिग्दर्शन करेन तर तेव्हा पण मला त्याचा फायदा होईल. मला असं वाटतं तेच तुझ्या बाबतीत झालं असावं की बरोबर बरोबर. प्रत्येक सीन वाईज मला सिनेमा दिसला होता आधी. मला काय होतं, तू जरी बनवलास किंवा अजून कुठल्याही दिग्दर्शकानं तो बनवला तर काय होतं, ज्यानं लिहिलं त्याला कदाचित ते वेगळं दिसतं, ज्यानं लिहिलं तो त्याच्या डोळ्यासमोरचे व्हिज्युअल्स वेगळे आहेत, जो ऐकलं त्यानं तो त्याच्या हिशोबाने त्याचे व्हिज्युअल्स घेतो. म्हणजे समज तू गोष्ट लिहिली आणि तू गोष्ट लिहिताना तू इमॅजिन करतो की तुझ्या नायकाचा अंगामध्ये लाल शर्ट आहे आणि नायिकेच्या अंगातला निळा शर्ट आहे. मग तो लिहिलेलं नसेल असं समज, पण तुझ्या डोक्यात ती चित्र असते. पण मी माझ्या स्वभावानुसार सुरू झाले माझं. मग माझ्या स्वभावानुसार नायकाच्या अंगात ब्लॅक शर्ट आहे तर ते प्रत्येकाचं इमॅजिनेशन वेगळं आहे. मात्र प्रत्येकाला काहीतरी दिसतंय एवढं कन्फर्म आहे. आता त्यात एक थोडा फरक आहे की ज्यानं स्वतः गोष्ट पण लिहिली आहे आणि तोच स्वतः दिग्दर्शक असेल तर मग त्याच्यामध्ये जे लिहिलंय, जसा विचार केलाय तसंच पडद्यावर येण्याची शक्यता जास्त असते. बरोबर. ते ह्या सिनेमाच्या बाबतीत झालंय. आणि त्याला दुसऱ्याही गोष्टी तेवढ्याच जोडून आल्या. माझा जो डीओपी आहे रणजित माने किंवा प्रोडक्शन डिझायनर सतीश, सगळे डिपार्टमेंटचे एचओडी, आता नाव घ्यायचं झालं तर ते सगळेजण माझ्या आधीपासूनच मित्र होते. त्यांना माझ्या रंगांच्या सेन्स बद्दल माहित होतं किंवा चित्रांबद्दल माहित होतं. आणि हे खूप जुने मित्र असल्यामुळे स्वभावाने ह्या पण गोष्टी बऱ्यापैकी एकमेकांना माहित होत्या. तर त्यामुळे मी एक्झॅक्टली जे बघतोय ना ते जवळपास जसेच्या तसे पडद्यावर आले. क्या बात. आधी तुमची केमिस्ट्री जुळलेली महत्वाची, मग ती नायक नायिकेची जुळेल आणि लोकांना आवडेल. बरोबर. कारण खूप चर्चा करायचो आम्ही त्या गोष्टीतल्या एका शब्दाला घेऊन पण आम्ही खूप चर्चा करायचो. याचं प्री तर खूप इंटरेस्टिंग आहे ह्या सिनेमाचं. प्री प्रोडक्शन झालं ते किती महिने चाललं ते प्री प्रोडक्शन? वर्ष. 1 वर्ष? बाप रे. जवळपास. म्हणजे मराठीसाठी हे थोडं दुर्मिळ आहे. म्हणून स्वतः प्रोड्यूस केले. मला माहित होतं की कुठला प्रोड्युसर हे काही सगळं सहन करणार नाही. म्हणजे आम्ही माझ्या गावाकडच्या स्टुडिओला फार्म हाऊसला एक थिएटर आहे तिथे, आणि तिथं बसून आम्ही हे सगळं करायचो. क्या बात आहे. आम्ही विचार करायचो की हे फ्रेम कशी असावी, हे कसे बसलेले असावेत, कुठला शॉट, कुठली लेन्स असायला पाहिजे. मलाही सुरुवातीला काहीच माहित नव्हतं बरं का, हे परत आवर्जून सांगतो. आता ही शॉट ब्रेकडाऊन करत असताना मला त्यातलं टेक्निकल काही माहित नव्हतं. मी ऐकायचो, चर्चेत बोलायचो, हे असं दिसावं असं, व्हिज्युअल आर्टिस्ट असल्यामुळे फक्त एक्सप्लेन करायचो. बरोबर ते 8-15 दिवसांमध्ये मला सगळं माहित झालं. लेन्सेस माहीत झाल्या, त्याचे सगळे अँगल्स आणि सगळ्या गोष्टी माहीत झाल्या. मग अजून मजा यायला लागली. आम्ही तसंच स्टोरी बोर्डिंग पण केलं. म्हणजे त्याचं डिटेल वर्क एवढं केलेलं होतं फ्रेम बाय फ्रेम की शूट करताना आम्ही खूप रिलॅक्स असायचो, खूप रिलॅक्स. हे माहित होतं की आता हा शॉट लागणार आहे रे, काय बोलायची गरजच नाही. मी तुला तेच विचारणार होतो की तुझा स्वभाव शांत आहे, तसा तू फार कमी बोलतोस, तर सेटवर काय परिस्थिती असायची? 2 महिन्यात असं कोणतर ओरडाओरडी करतोय, कोणतर गोंधळ घालतोय, शिव्या देतोय, असा काही प्रकार आम्ही अनुभवला नाही. म्हणजे मला आठवत नाही असं काही झालं म्हणून सेटवरती. एवढं ते मराठीचा ह्याच्यात विचार केला ना तर नेहमी असं म्हणतात की नागराजने फॅन्ड्री आणि सैराट सारखे सिनेमे आणि त्या सिनेमांमधून ग्रामीण जे जीवन आहे ते आपल्याला दाखवलं, आणि त्यानंतर अनेक दिग्दर्शक आले, त्यांनी ग्रामीण जीवन जे आहे ते नेमकं कशा पद्धतीने असतं त्याचा असं मला वाटतं की वास्तव रंग त्यांनी दाखवले त्याच्यामध्ये. हे तुला भान बदलताना दिसतंय का गेल्या काही वर्षात, की महाराष्ट्रातला ग्रामीण भाग कसा दिसायला पाहिजे सिनेमांमध्ये? एकतर की फॅन्ड्री, सैराट आणि मग भाऊरावने बनवलेला बमन असेल, मकरंदनी पण 1-2 प्रयोग तसे केले. त्या बाबतीत मी मुद्दाम एक माझं मत व्यक्त करेन. माझं वैयक्तिक मत आहे, कुणाला पटेल नाही पटेल त्याच्याबद्दल काही हे नाही. त्यातले जवळपास हे सगळे सिनेमा मला आवडलेले. फॅन्ड्री तर माझ्या आवडते सिनेमांपैकी एक आहे. म्हणजे तो फक्त मराठीच नाही बरं का, तर तू म्हणशील मला जगातल्या तुझ्या पहिल्या 10 सिनेमा, तर त्यात ते फॅन्ड्री आहे. मला असं काय वाटतं माहितीये का, की आपल्याकडे बघ कसं होतंय आता. सैराट एवढा भारी सिनेमा, एवढा इतिहास उभा केला, कोणाला आवडलं नाही महाराष्ट्रात? प्रत्येक माणसानं त्याच्यावर विचार केला. रिंकू, आकाश. त्यावेळेस मला काय वाटलं माहितीये का, काही असो स्टार आले आपल्याकडं, कारण ते तसं झालं होतं. मग मराठीत स्टार आले बाबा.
आणि मला अपेक्षित काय होतं की त्यांनी परत 2 वर्षांनी 1 वर्षांनी अजून अशाच ग्रँजर लव्ह स्टोरीमध्ये किंवा हृदयस्पर्शी लव्ह स्टोरीमध्ये दिसावे. असं काही झालंच नाही. सेम बौरवनी केलेलं दिग्दर्शक म्हणून त्यांनी त्यांचं काम ग्रेट केलंय. पण मला हे कळलं नाही. आता हे मलाच पडलेला प्रश्न आहे बरं का. मी काय मत पण कदाचित चुकीचं बोललो की मग का दिसत नाहीत आपली पोरं परत. आता शाहरुख खान, काजोल तुम्हाला दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मध्ये पण दिसतात, करण अर्जुन मध्ये पण दिसतात, अजून किती फिल्म मध्ये दिसतात. सगळ्या लव्ह स्टोरीज आहेत ना. त्यांना भारत ऍक्सेप्ट करतो, त्यांच्यावर एवढं प्रेम करतो. मग आपली पोरं काय नाही दिसत परत. त्यांनी परत काय केलं तर मग आपला दृष्टिकोन त्यांच्याकडे त्यांच्यासारखा नाही बघायचा, शाहरुख काजोल सारखा. आपण त्यांच्याकडे अच्छा हे सैराट आहे काय, तसंच काहीतरी असेल. हो, लव्ह स्टोरी बनवू शकत नाही का? एक म्हणजे का बनवू शकत नाही आपल्याकडे तसा नायक रोमॅन्टिक का बनवू शकत नाही? आहे बरोबर. पण सो हा ही एक गोष्ट होती. मला असं म्हणायचं की बनले पाहिजे असे खूप सिनेमे बनायला पाहिजे. प्रेमावर नाही तर कशावर सिनेमा बनवायचे. करेक्ट. आपण बघतोच ना. आपण तर काही तिरस्कार बघतो, घृणा बघतो, विध्वंस बघतो, सगळ्या गोष्टी बघतो. बरं ते सगळ्या माणसाच्या स्वभावाने मूड मधल्या गोष्टी असतील असू शकतात. पण मला तू सांगू शकतो का परत सैराट नंतर अशी काही लव्ह स्टोरी आली आणि त्याच्यावर चर्चा झाली, त्याच्यावर लोकांना विचार करावा लागला, किंवा स्टार बनतील बाबा आता आपल्याकडे कोणीतरी स्टार येतील मराठीत असं वाटलं, असं झालं का परत? नाही. असे प्रयत्न पण होत नाही. कारण काय कुठला न्यूनगंड असतो माहित नाही आपल्या डोक्यात. नाही मग लव्ह स्टोरी झाली मग आपण नाही, मग असं नाही हो. आपल्याकडे ती म्हणायची सवय पण आहे ना की आमच्याकडे स्टार नसतात, आमच्याकडे कंटेंट हा स्टार असतो वगैरे. असू शकतो, ते पण खरं आहे. पण मग असंच राहायचं का? मी कदाचित जास्त मोठं बोलायला लागलोय, चुकत पण असेल. पण आहे मला असाच विचार करायची सवय. मला फ्रेम मध्ये मी बसू शकत नाही. नाहीतर मग सरळ आपलं गप गावाकडे जाऊन बसेल. मी 2 पैकी 1 करेल. करायचं तर काहीतरी चांगलं करू, दर्जेदार करू, अजून मोठं करण्याचा प्रयत्न तरी करेल आपापल्या ताकदीनुसार. मी ते गावाचं चित्रण बद्दल त्याच्या बाबतीत पण असंच काहीतरी माझं थोडं म्हणणं आहे की आपण काय करतो, गरीब म्हणलं की आपल्याला माहित झालं की आता हा जरा जगातले सगळे मळकटलेले रंग आणून द्या त्याला. आणि गाव म्हणलं की त्याला तिथं काही म्हणजे रंगच नाही बाबा, तुम्ही असं नुसतं गाव म्हणजे मातीच आहे फक्त, दुसरं काही नाहीच आहे जणू काही. असं काय दारिद्र्य जो आपण जवळ काय दाखवत असतो. तर मला असं बिलकुल वाटत नाही. आणि त्यातल्या त्यात ही लव्ह स्टोरी आहे. प्रेमाचा रंग म्हणजे प्रेम रंगीतच असायला पाहिजे असं मला वाटतं. कारण त्याच्या इतकी भारी जगातली दुसरी गोष्टच नाही माझ्या तर मते. ब्राईट रंग वापरायची हिंमत तिथंच आहे खरी. कुठं तर गाव किंवा ज्या लोकांना रंगांबद्दल जे आपल्याला बेसिक माहित असतं ना, ते बेसिक त्यांना माहित नाही. ती लोक खूप बिनधास्त रंग वापरतात. तर रंगांची भाषा खरी तीच आहे. रंग आहे. रंग कुठला पण चांगला आहे. तुमच्या मूडनुसार आवडीनुसार तुम्ही तो बिंदास वापरायला पाहिजे. आपल्याला रंग फुलं आवडतात. आपल्याला गुलाबी आवडतो, पिवळा आवडतो, लाल रंग आवडतो. आपण ते अंगात घालताना मात्र माहित नाही काय ठरवून ठेवले. आणि मग तो म्हणजेच डिसेंट, म्हणजे तो म्हणजे रिच. म्हणजे असं ही कुणी ठरवलंय मला माहित नाही हे सगळं. म्हणजे अमुक रंग म्हणजे रिच असतो, अमुक रंग म्हणजे डेंजर असतो, आणि अमुक रंग म्हणजे असं काहीतरी. आता तो सायकोलॉजीचा भाग आहे. ते आपल्याला लहानपणापासून शिकवलं तर आपण त्याकडे तसंच बघतो आणि ते खरं वाटायला लागते. पण जर ह्याला काहीच माहित नाही, तुम्ही मग तुझा आणि 2-3 वर्षाच्या बाळाला सांग बरं ते रंग आहे, त्यासाठी सगळे रंग आहेत. तो खूप तेवढं प्युअर असायला पाहिजे रंगांच्या बाबतीत. आणि बऱ्यापैकी ही लोक तशी असतात, कारण ते अर्धवट हळकुंडाने पिवळे झालेले नसतात. आपण नुसतं फ्रेम सजवणं म्हणतो, पण ती नेमकी कशी सजवायची हा तुझा थॉट खूप महत्वाचा आहे. कुठले रंग वापरायचे, कसे वापरायचे, आणि हे भान पण महत्वाचं आहे. नेहमी असं म्हटलं जातं की जेव्हा कुठला माणूस पहिला सिनेमा जेव्हा बनवतो दिग्दर्शक म्हणून, तेव्हा बऱ्याचदा ती त्याची स्टोरी असते. त्याच्या आयुष्यात घडलेली घटना ती त्याच्या डोक्यात फिरत असते आणि त्याचा सिनेमात तो आणतो. माझं तसं काही खरं हट्ट नव्हतं. माझ्याकडे अजून पण गोष्टी आहेत, चांगल्या 2-3 गोष्टी आहेत. आणि त्यातली 1-2 तर मला असं वाटतं की ते खूप इंटरेस्टिंग, मी स्वतः पण उत्सुक आहे त्या बाबतीत. ही गोष्ट करण्यामागचं कारण हे की काही असो, आता ते प्रत्येकाला असतं की स्वतःचं प्रेम किंवा अमुक तमुक. मला खरंच तसं नाही.
पण मी खूप प्रॅक्टिकल आहे. हम्म. मला माहित आहे की माझ्या जगण्यात माझ्या वाट्याला आलेल्या त्या काही गोष्टी होत्या, हम्म. हम्म. त्याचं किती महत्व आहे आज. माझ्या एकट्यासाठी नाही, बरोबर. समाज म्हणून असे मला माहिती आहे की करोडो शशिकांत आहेत. करेक्ट. करेक्ट. काही जणांना माझ्यापेक्षा 100,000 पटीनं त्या गोष्टी भोगायला आलेल्या असतील, करेक्ट. पण त्या वाटेने जाणारी किंवा जाऊ पाहणारी अशी करोडो शशिकांची ती गोष्ट आहे. म्हणून मी मुद्दाम त्या गोष्टीवर भर दिला आणि हीच आपण करायची असं ठरवलं. मग एक सिनेमा म्हणून जे लागतंय ना, त्या गोष्टीत सगळंच होतं आणि ते एवढं ओरिजिनल पण होतं की ते पडद्यावर सहसा बघितलेलंच नाही कधी. म्हणजे मी तर बघितलेलं नाही. त्या सिनेमातले मी तुला खात्रीने सांगतो, तुला ते अर्ध्यापेक्षा जास्त सीन असे आहेत जे तो खूप फ्रेश बघणार आहेस. त्यामुळे मग म्हटलं एवढं आहे आपल्याकडे ओरिजिनल, ह्याच्यावरच काम करू आपण. आणि संधी अशी परत त्याला सजवायला पण होती, रंगांच्या बाबतीत, निसर्गाच्या बाबतीत, जे माझ्या चित्रांमध्ये असते. बरोबर. हे माझ्या प्रेमापोटी असं काही हेतू असतो, मी तशापैकी नाहीच आहे. जास्त आहे ना भांडवल करणं परिस्थितीचं, मैं ऐसा था मैं वैसा था फिर ये बन गया वो बन गया. ते मी आयुष्यात अजून तरी कधी केलेलं फारच अगदी अनावधानाने एखाद दुसरी घटना भावनेच्या ओघात बोललो असेल तर बोललो असेल. नाही, खरंच तुझा संघर्ष मोठा आहे, पण कदाचित त्याच्यामुळे तुझी स्वप्न पण मोठी आहेत ना, की आज तू सिनेमा करतोयस, उद्या तू आणखीन हिंदीमध्ये जाणारच आहेस, हिंदी सिनेमा बनवणारच आहेस, चित्रकला तर सुरूच आहे. नाही, तो तुला ब्रेक करतो मी हिंदीमध्ये जाणार आहे. म्हणजे माझा प्रयत्न काय असणार आहे की जी मराठी गोष्ट आहे आपली, ती गोष्ट मूळ शूट मराठीतच करायची, पण त्याला जसं साऊथच्या फिल्म्स आपण बघतो आता आजकाल, ती डब करू शकतो का आपण बाकीच्या सगळ्या भाषेत, असा माझा पहिला प्रयत्न असेल. मी लगेच लिहिले तर हिंदी करू असं नाही. माझा पहिला प्रयत्न हा असेल की ती मराठीत बनू शकते का, ही गोष्ट मराठीत कशी होईल, आणि मग त्याला डब करू शकतो. जर ते शक्यच नसेल, त्या गोष्टीची रिक्वायरमेंटच वेगळी आहे यार. आता दिलबरची रिक्वायरमेंट तशी आहे की मला हिंदीत करायला लागणार आहे, कारण ती पूर्ण डायलॉग आणि हे ते सगळे शेरो शायरी अमुक तमुक, जरा ते कानावर पण ते जास्त भारी वाटणार आहे. म्हणजे मराठी माणसं हिंदीतला बघतील वर्जन, तर त्यामुळं मला ते हिंदीकडे सुटायला लागेल. त्याने बोलता बोलता तर सांगितलं की दिलबर हे त्याच्या डोक्यातली एक फिल्म आहे ज्याला हिंदीमध्ये करायची आहे, आणि शेरो शायरी पण आहे त्याच्यामध्ये. परत आपण सजनावर येऊया. आकाश आणि रिंकूचा तू उल्लेख केलास, तसंच काहीसं सजनाबद्दल आहे की नवे चेहरे आहेत दोघे जण. त्याचा तू काय विचार केला होतास? कारण नेहमी असं म्हटलं जातं की सिनेमा विकायला तुम्हाला चेहरा लागतो. वाईट वाटू शकते किंवा राग पण येऊ शकतो काही जणांना. आधीच माफी मागतो आणि मत मांडतो स्पष्ट की तसा चेहराच नाही आपल्याकडे मराठीत की जो चेहरा आला आणि सुपरहिट झाली फिल्म. मला सांगू शकतो का तो? म्हणजे हमखास यश मिळवून देईल असा चेहरा बेसिक नाहीच आहे ना. मग माझं म्हणणंच ते होतं. मला असं वाटायचं की रिंकू आणि आकाशला बघितल्यावर की मला सिरियसली सांगतो बरं, काही खूप अंतःकरणातनं बोलतो, की मला असं वाटलं की अरे काहीतरी चेहरे आले बाबा आणि हे स्टार म्हणून बघणार आहे आपण यांना. आता ती तसं होतं ते वातावरण त्या वर्ष 2 वर्षाचं. पण परत का नाही आले ते? परत मला त्याला हिरो म्हणून बघू वाटत होतं, रिंकूला अजून हिरोईन म्हणून मला बघू आत्ता पण बघू वाटतं मला. खरंच सांगतो, रिंकू आणि आकाश ह्या दोघांबद्दल माझ्या सिनेमाच्या बाबतीत पण आम्ही विचार करत होतो. अच्छा. पण न घेण्याचं त्याचं खूप बेसिक कारण सांगतो की जी गोष्ट आहे, जी भाषा आहे, जो टोन आहे, तो 100% जवळजवळचा आहे. म्हणजे तो सैराटमध्ये जो आहे आणि त्याचं जे गाव आहे, माझं जे गाव आहे, इतकं जवळचं आहे की मग ते त्या टोन मध्ये प्रचंड सिमिलरिटी आली असती. अच्छा. परत तुलना झाली असती त्याच्यावरनं, आणि मग मी त्याला घाबरत नाही. म्हणजे त्या गोष्टीला मला माहिती आहे की माझी गोष्ट काय. मी एवढं सांगतो की तुला सैराट तुला एक वेगळा मेसेज देऊन जातो, विचार करायला लावतो. हे मात्र खूप भारी गोष्ट आहे. सजना पण तुला एक खूप वेगळा मेसेज देऊन जातो आणि विचार करायला लावतो का नाही तो ते रिलीज झाल्यावर कळेल. त्याच्याबद्दल आता नाही बोलत, पण दोन गोष्टींची दोन वेगळी वाट आहे, पण मूळ मुद्दा आपला वेगळीकडे चाललाय. तू जे काय विचारलं मला की चेहरा बघून कोण येईल का, तसं वातावरण झालं होतं. आता मला काळजी माझ्या सिनेमातल्या दोघांच्या बद्दल आहे. दोघांचं म्हणजे तसं तर 4-5 जणांनी खूप चांगलं भारीच काम केलंय, पण त्यातल्या त्यात ते जे मूळ दोघं तिघ आहेत ना, मला त्यांची ती काळजी आहे. मला असं वाटतं की नाही ह्या जोडीने परत काम करावं, अजून
लव्ह स्टोरी करा किंवा काही करा, पण अजून दर्जेदार काम करा. म्हणजे तुम्ही अजून तुम्ही वेगळ्या भाषेत करता आलं तर करा. तुम्ही शाहरुखला बघू शकता, म्हणजे उदाहरण दिलं ना, अजून किती उदाहरणं देत आहे त्याला अशी, की ज्या जोडी फेमस आहेत आपल्याकडे आणि ते रोमॅन्टिक सुपरस्टार आहेत, कोण मेगा स्टार आहे, कोण काय काय. आपल्याकडे चेहरा सुद्धा तयार होऊ नये, तशी इमेज पण तयार होऊ नये, किती वाईट गोष्ट आहे. खरंच खरंच खरंच. म्हणजे थोडं प्रेक्षकांनी पण, मला असं वाटतं की, आणि सगळ्यात मूळ फिल्म मेकर्सने पहिले तर डोक्यातलं ते काढावं की अरे आता सैराट झाला होता, मग वेळ झाली, मग आपलं बबन झाला, हे झाला, मग सजना झाला, हे काही लव्ह स्टोरी नाही, मग जरा काहीतरी वेगळं. असं नाही. काय लव्ह स्टोरी तुम्ही 100 करा, बरोबर, काय अडचण आहे. कदाचित माझी गणित चुकत असतील किंवा मला नीट शब्दात सांगता येत नाही तुला आता, पण तुला मला काय बोलायचंय, भावना पोहोचतात. मला कळलं तुला काय म्हणायचंय ते, अगदीच व्यवस्थित कळलं. आणि पण आता मगाशी प्री प्रोडक्शन बद्दल बोलताना तुझा चेहरा कसा खुललेला होता आणि नंतरच्या ह्या गोष्टी सांगताना जरा तू असा गंभीर झाला. तर मला तेच विचारायचं होतं की पोस्ट प्रोडक्शन मध्ये तुझा अनुभव कसा होता, कारण आता सिनेमा रिलीज करणं, कारण तुझ्यासाठी चित्र प्रदर्शन ही एक गोष्ट आहे आणि चित्रपट प्रदर्शन ही आता एक नवीन गोष्ट आहे. तर ह्या दोन्ही मधला फरक तू कसा अनुभवतोयस? पोस्ट मधले 2 टप्पे आहेत. एक तर टेक्निकल, जो सिनेमा पूर्ण करण्यासाठीची प्रक्रिया, त्याच्यात एडिट ही प्रक्रिया अशी आहे की त्याच्यात मी अजून पण म्हणजे मला नाही वाटत कधी समाधानी होईल पण कोण. काही गोष्टी आवडतात, काही गोष्टींमधली उणीव जाणवत राहते की हे असं पाहिजे होतं, तसं पाहिजे. 2 वेळा 3 वेळा रिशूट केले एडिटला बसल्यावर मी टेबलवर 3 वेळा. नाही, एका सीनसाठी, एका छोट्या 2-4 शॉटसाठी, म्हणजे आम्ही अख्खी वस्ती परत बनवली, पण ते तेवढे इम्पॅक्टफुल पण झालं. असो, पण मला जास्त आवडली ना प्रक्रिया पोस्ट मधली, ते कलर ग्रेड. क्या बात आहे. हा, संतोष पवार कलरिस्ट आहेत, तर त्यांच्यासोबत बसून मी आणि आमचा डीओपी रणजित मस्त आम्ही म्हणजे चित्र रंगवत होतो. एक फ्रेम आम्ही रंगवत बसलो होतो. खूप 200 तास, मला वाटतं 200 तास पेक्षा जास्त आम्ही ग्रेडला दिलाय. एवढ्या आम्ही एन्जॉय केली ती प्रक्रिया, म्हणून ते आता ते दिसतं तुम्हाला तसं ना. तर ती पण त्याची पण कमाल आहे ती, म्हणजे त्या प्रोसेसची. आणि मला आता ती आयडिया इतक्या सुंदर आल्या की काय काय पॉसिबल आहे. तर त्या नेक्स्ट फिल्मला तर मी शूट करतानाच ते आधी कलर्सचं पण मला फायनल आउटपुट कसं असणार आहे ह्याचा विचार करून करेल. मी असं इमॅजिन केलं की तू बसलायस त्या कलरिस्ट बरोबर आणि तुला एक एक नवीन गोष्टी कळतात आणि तू किती खुश झालायस ते बघून सगळं. आम्ही मजा घेत होतो. आम्ही एकदम असं म्हणायचो की, म्हणजे मी पेंटिंग मधले रंग सांगायचो ना. एखादा लँडस्केप करतोय, पोर्ट्रेट करतोय, तर आम्ही काय विचार करतो रंगवत असताना ते त्यांना सांगायचो. त्यांच्यासाठी पण ते नवीन आणि इंटरेस्टिंग होतं. मग मला कळलं की हा, ही वॉल एवढी ब्राईट असावी, समोरचं कॅरेक्टर एवढं पुढे यावं, आणि ती फुलं ठेवलीत त्याला किती डल करायचं. प्रॉपर प्रत्येक फ्रेम आम्ही चित्र म्हणूनच त्याच्याकडे बघून रंगवायचो. आणि त्यांच्याकडे तर टॅलेंट, एवढा खूप जुना एक्सपिरियन्स आहे, तर ते एवढं जुळून आलं. आणि ते पण एवढे संयमी, सगळेच, रणजित पण आमचा, डीओपी पण तसाच. त्यामुळे जरा काही गोष्टी खूप जुळून आल्या आणि त्याचा व्हिज्युअल इम्पॅक्ट सिनेमावर खरंच खूप चांगला झाला. आणि म्हणजे ज्या लोकांनी सिनेमा बघितलाय ना, तशा प्रतिक्रिया आल्या. मी आता नाव नाही घेत, कारण आता याच्यासाठी नाही घेत की ते जाहिरातीसाठी करतोय असं वाटेल, पण 1-2 मोठ्या लोकांनी असं सांगितलं की सिनेमा बघितल्यावर की कुठेही तुम्ही पॉज करा, फिल्म थांबवा, चित्र आहे, डोळे झाका, जिथं वाटेल तिथं बटन दाबा, ते तुम्हाला त्याला चित्राचा फील येईल. क्या बात आहे. चित्रकारांना दाखवलंच की नाही फिल्म? एक शो करणार आहे, एक शो खास चित्रकारांसाठीच आहे. कारण त्यात मी एक प्रयोग केलाय की जो खास चित्रकार, शिल्पकार किंवा हे सगळे कंटेम्पररी आर्टिस्ट, ह्या सगळ्यांना मी मुद्दाम दाखवणार आहे. कारण एक वेगळा प्रयोग त्याच्यामध्ये केलाय. मला ह्या सगळ्या मित्रांचं मत पण जाणून घ्यायचंय, काय वाटतं. कारण जे मी गॅलरीत करून ते पोचवू शकत नव्हतो, मला जे मूळ, म्हणजे सगळंच गोड असतं जगात असं नाही ना, की खूप अशा काही गोष्टी पण आहेत जीवनामध्ये की हृदयद्रावक असू शकतील, खूप भावनिक असू शकतील, त्या खूप मनाला लागलेल्या गोष्टी असतील, त्या मला चित्रांच्या आणि इतर माध्यमाच्या माध्यमातनं मीडियम, म्हणजे चित्रशिल्प किंवा ह्याच्यातनं मला तेवढं प्रभावीपणे ते मांडता नव्हते येत. तर मी सिनेमात एक ठिकाणी प्रयोग केलाय 2-2.5-3 मिनिटासाठी, आणि तो पॅच खूप आवडतो सगळ्यांना. आणि मला असं वाटतं की तोच पॅच विचार करायला लावणारा पॅच आहे.
वाढव तू उत्सुकता अजून. सांगू काही नकोस आणि उत्सुकता वाढव. पण विचारायचं हेच आहे की रिलीज काय, आपला स्वतःचा चित्रपट आता रिलीज करायचा आहे तर त्यासाठीची सगळी प्रक्रिया आहे, तो पण एक झगडाच आहे ना एक प्रकारचा. हा, ही एक वेगळं प्रोसेस आहे आता परत. हे मात्र ह्या प्रोसेसमध्ये मात्र जरा माझ्यासाठी चॅलेंजेस आहेत किंवा मला संघर्ष करावा लागतोय, कारण ही वेगळी गणितच वेगळी आहेत पूर्ण. कारण तिथं मी स्वतः सगळं नाही करू शकत, खूप गोष्टी डिपेंड असतात दुसऱ्यांवरती. स्वतःच रिलीज करतोय त्यामुळं अनेक गोष्टींना समोर जायला लागतं. सगळ्यात अवघड आणि चॅलेंजिंग कामच हे आहे की लोकांपर्यंत पोहोचवणं की माझा सिनेमा येतोय हा, आणि मग ते जे काही पावती देतील तो नंतरचा विषय. पण सिनेमा येतो हे पोहोचवणं सुद्धा सोपं नाही, त्याच्यासाठी सुद्धा खूप झगडायला लागतं, खूप गोष्टी. कोणाशी झगडायला लागतं म्हणजे सगळ्या सिस्टम, म्हणजे खूप किती गोष्टी आहेत. बरं, अजून त्यात काय की एकाच वेळेस कोण कोण 10-10 सिनेमा पण आपल्याकडे येतात. बरोबर, साहजिक. जसं मला वाटतं तसं समोरच्यालाही वाटतं की माझा पण सिनेमा रिलीज व्हावा, तोही लोकांना बघावा, आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की माझा सिनेमा जास्त चांगला आहे. आता तो प्रत्येक जण आपापल्या प्रॉडक्टच्या ते तर आहेच प्रेमात असतो, आणि ते त्यानुसार मग अनेक गोष्टी, अडचणी, ह्या सगळ्या गोष्टी असतात. ह्याला धरून मी एक गोष्ट तुला नक्की बोलेन की जो कोणी नवीन फिल्म मेकर येतोय ना, खास करून आता काय होतं, शहरात किंवा पुण्या मुंबईतल्या लोकांना बऱ्यापैकी ही सिस्टम सगळी माहीत असते, कारण ते कुठल्या कनेक्शनमध्ये कोणी ना कोणी मित्र असतो, त्या प्रक्रियेमध्ये आपण असतो, ते माहीत होतं, सगळ्या गोष्टी माहीत असतात, प्रोसेस माहीत असते. तर नेमकं काय होतं माहिती आहे का, गावाकडनं येणारे किंवा ग्रामीण भागातनं येणारे किंवा छोट्या शहरातनं येणारे नवीन प्रोड्युसर्स, ह्यांना व्यवस्थित सिनेमाची गणितं माहीत नसतात, प्रोसेस माहीत नसते. आपण बनवतो खरं, पण ते विकणार कुठे आहे, दाखवणार कुठे आहे, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल पण काही कल्पना नसते. मला असं म्हणायचं की ह्या सगळ्या नवीन प्रोड्युसर्सना माझी विनंती आहे, म्हणायचं म्हणण्यापेक्षा, की तुम्हाला किमान ह्या व्यवसायाचा पूर्ण असं सर्कल माहीत असावा, थिअरेटिकली तरी. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकली काही माहीत नसले तर एखाद्या वेळेस ठीक आहे, पण तुम्हाला किमान ते काय प्रक्रिया आहे, तुम्ही सिनेमा लिहिण्यापासून ते बनवण्यापासून त्याचं सगळं पोस्ट करून तुम्ही तयार करून ते तुम्ही थिएटरला रिलीज करता, इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी माहीत असायला पाहिजे. बरोबर, तर तुम्ही ते करा. सिनेमा झाल्यानंतर धावपळ नका करू. तर आधी सगळं समजून घ्या. स्वतः सिनेमा रिलीज करण्याची तुमच्याकडे क्षमता असायला पाहिजे. तुम्ही कोणावर डिपेंड सिनेमा बनवू नका, मी बनवतो मग कोणतं रिलीज करेल, ही पण एक बाजू आहे. कारण मला वैयक्तिक असं वाटतं की इंडिव्हिज्युअल फिल्म मेकर्स आता मोठे झाले पाहिजे, जसं पूर्वी होते. मोठे झाले पाहिजे म्हणजे इंडिव्हिज्युअल फिल्म मेकर्सच्या पण फिल्म्स आल्या पाहिजे. करेक्ट. त्यांच्या नावावर उद्या जाऊन सिनेमे चालले पाहिजे, याची फिल्म आहे, चालले पाहिजे, त्याची खूप गरज आहे. मला तुला हेच विचारायचं की रिलीजच्या ह्या सगळ्या गडबडीमध्ये तू आता इतकी वर्ष चित्रकला करतोयस आणि चित्रकलेत असल्यामुळे तुझं नेटवर्क बनलेलं आहे, यांच्याकडून तुला काय प्रकारची मदत म्हणा किंवा एक असं आपल्या नेटवर्कचा वापर करून आपण आपला सिनेमा रिलीज करण्यासाठी काय काय करू शकतो? मला खरं सांगतो तुला, मला स्पेशल काय करावं लागलं नाही, कारण सगळीकडे माझे खरंच चांगले संबंध आहेत आणि विशेष प्रेम आहे असं म्हणू शकतो. बरोबर, कारण मी कधी कोणाला काही मागितलं नाही एवढ्या वर्षात. मी पहिल्यांदा काहीतरी घेऊन आलोय. बरोबर, आणि उलट सगळ्या मित्रांना उत्सुकता आहे की मी काय केलंय. तर ह्या सगळ्यांनी सिनेमा बघितला. शशिकांत मित्रा ही गोष्ट बाजूला राहिली सिनेमा बघितल्याच्या नंतर. हे मला प्रकर्षानं जाणवलं की शशिकांतनं काहीतरी विशेष केलंय, ह्याच मग ते वेगळं सुरू झालं परत. बरोबर, आणि मग ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, ह्याच्यासाठी मग आता ते सगळे प्रयत्न करतात. मगाशी तू बोलता बोलता म्हणालास की तुझ्यासारखे असे करोडो शशिकांत असतील की जे संधीची वाट बघतायत, त्यांच्याकडे टॅलेंट आहे, त्यांचा संघर्ष चालू आहे. कदाचित त्यांच्यासाठी तू असं ठरवलंयस की तू गावोगावी आर्ट गॅलरी उभारायचं स्वप्न आहे तुझं, आणि मला वाटतं मोहोळपासून तू सुरुवात केली आहेस. मोहोळमध्ये आर्ट गॅलरी आहे, नेमकं काय डोक्यात तुझ्या? नाही, त्यात तू एक गोष्ट बोललास त्याच्याशी फक्त मी सहमत नाही, बाकी मी बोलतो की संधीची वाट बघतायत, तर त्याचा मी त्या गोष्टीवर बिलकुल विश्वास ठेवत नाही. स्वतः संधी तयार करण्यावर मी विश्वास ठेवतो. ओके. मी डिपेंड राहण्यावर कधीच आयुष्यात विश्वास ठेवलेला नाही कोणावर. आणि जर तशी वेळ असली की इथं आपल्याला कोणावर तर डिपेंड राहायला लागतं, तर ते मी करतच नाही. ओके, बिलकुल. मग स्वतः करून मातीत गेलं चालेल. बरोबर, ते गावाकडे म्हण आहे, एकदा छातीला माती लावली की काय होईल. मग तर ते
त्याच्याशी मग दोन्ही गोष्टींशी एकदम बिंदास तयार, पण डिपेंड राहणार नाही. आणि मी सल्ला पण देईल किंवा मी काय विनंती करेल माझ्यासारखे जे करोडो शशिकांत आहेत म्हणतो ना, की त्यांना की डिपेंड न राहायचं कोणावर. तू एवढ्यापासून सुरू कर, मग तू काय आकाशाला गवसणी घालणारं काम कर, पण स्वतः कर. स्वतःची वाट स्वतः शोधायला सुरू करावी, ह्या मताचा मी आहे, पहिली गोष्ट. दुसरं गॅलरीला धरून गोष्ट होती. एक चित्रकार म्हणून किती ताकद असणार आहे माझी, काय करू शकतो मी? 1, 2, 3 गॅलरी किती बांधू? एक गावाकडे आहे माझ्या, ठीक आहे, त्याचा जेवढे लोकांना उपयोग होतो तो होतो, जे बघायचं येतात करतात. हे काम शासनाचं आहे खरं, हे काम सिस्टमचं आहे. फिल्म इंडस्ट्रीत ह्या व्हिज्युअल आर्टमध्ये काम करणारे आपले हजारो लोक आहे, जास्तच असतील. मला सांग, ही तरी लोक गॅलरीमध्ये जातात का? नाही जात. चित्र बघतात का? शिल्प बघतात का? किंवा चित्रकला, फाईन आर्ट बद्दल काही समजून घेण्याचा प्रयत्न करतात का? नाही करत. करायला पाहिजे. कमी करा, हरकत नाही, पण खूप संबंध आहे त्या चित्र आणि त्या सिनेमाचा. किती उपयोगाची गोष्ट आहे सिनेमासाठी. जातच नाही, काहीच माहित नाही. उलटा प्रश्न मला आता गमतीशीर, तुला परत हे वाटेल, मला एक बेसिक प्रश्न विचारला जातो की चित्रकार आहेस तू आणि तुला अचानक सिनेमा कसं काय बनव, तुला वेगळ्या फील्डमध्ये कसं येऊ वाटलं? मला ह्याच्या उलटं वाटतं नेहमी. कारण मी आता खात्री झाली मला, कारण मी ती प्रक्रिया अनुभवली ना. मला असं वाटलं की अरे उलट एका व्हिज्युअल आर्टिस्टनं सिनेमा बनवणं किती भारी गोष्ट आहे. त्याच्यासाठी ते सोपं पण आहे, त्याचा तो मूळ पिंड पण आहे. ते सुरुवातीला आपण म्हटलं तसं ती पुढची पायरी आहे. तुला इथेही विजन लागतं, इथेही विजन लागतं, तुला इथं जी दृष्टी लागते तीच दृष्टी तुला इथे लागते. इथनं सुरुवात होती बघ ना. हा बेसिक प्रश्न आहे. हा प्रश्नच नाही विचारायला पाहिजे. बरोबर बोलतो ना मी, काय चुकीच बोलतोय? हे मी माझं स्वतःची पुंगळी वाजावी किंवा आर्टिस्ट म्हणून भारी सिरियसली नाही बोलत आहे मी. हे मला खूप बेसिक वाटतं. हे गॅलरीवरनं विषय बघ कुठे गेला तर मला असं वाटतं की सुरुवात हे आहे. पहिल्यांदा आपल्याला म्हणजे बघायला पाहिजे. तुम्ही जाणार कोण आहेत ना, म्युझियम मुंबईत पण आहेत, भरपूर प्रायव्हेट गॅलरी आहेत, दिल्लीत आहेत, खूप ठिकाणी. जातं की बघायला कोण नाही? तिथं कोण जातं माहितीये का? फक्त ज्यांना खूप रेअर लोक, ज्यांनी जायला पाहिजे तेच जात नाही. पण ह्याच्यावरनं मला आठवलंय की जसं तू त्या चित्रपट करायचं ठरवलंस तेव्हा तुला असं वाटलं का की अरे जे चित्रकार आहेत आणि ज्यांनी सिनेमा बनवलाय, मग ते रवी जाधव असेल, त्यांच्याशी एकदा बोलावं, गप्पा माराव्यात, असं कधी आलं का डोक्यात? इच्छा आहे माझी. मी ह्याच्या बाबतीत मी इथंच त्यांची माफी मागतो आणि त्यांच्या सहित अजून सगळ्या माझ्या सिनियर आर्टिस्ट ज्यांनी सिनेमांमध्ये काम केलंय सगळ्यांची माफी मागतो. मी खूप जास्त एकलकोंडा आहे स्टुडिओ आर्ट, आणि मी असं म्हणजे ह्याचा अर्थ असं नाही की मला माहित नाही, म्हणजे मला हे सगळे लोक माहित आहेत, आदर आहे, योग आला नाही. मात्र आता आलोय मी इकडं, तर मी आवर्जून हे सगळ्यांना भेटेल, चर्चा करेल, मला काय वाटलं ते पण मी बोलेल, ह्या सगळ्या गोष्टी होतील. आता सुरुवात झाली ना रे, आता मी पहिलाच सिनेमा माझा अजून रिलीज व्हायचा आहे. अगदी नाना असतील, राजसाहेब भेटला असतील, राजसाहेबांना भेटलो वगैरे, ते तर आहे. पण ते अजूनही अशी खूप मंडळी आहेत की ज्यांना मला असं वैयक्तिक जाऊन भेटायचंय, त्यांच्या कामाबद्दल, आपल्या कामाबद्दल ते शेअरिंग. काही लोक असे आहेत की जे चित्रकार आणि शिल्पकार वगैरे नाहीत, पण फिल्म मेकर म्हणून खूप त्यांच्याबद्दल आदर आहे. करेक्ट. आणि ते मराठीतलेच आहेत असं नाही, ते वेगळीकडे काम करतात. अशा खूप गोष्टी आहेत ज्या आता बाकी आहेत, सुरुवात झाली हळूहळू. मला वाटतं 1-2 वर्षात ह्या सगळ्या गोष्टी घडतील. करेक्ट. एक छोटासा प्रश्न विचारतो, थोडा वेगळा आहे. डेव्हिड लिंच हे नाव तू ऐकलं असशील, म्हणजे खूप मोठे डिरेक्टर, ते स्वतः चित्रकार होते. त्यांनी एकदा असंच बोलता एका मुलाखतीत सांगितलं की आयडिया तर सतत सुचत असतात, मग ते चित्राबद्दलच्या असतील किंवा सिनेमाबद्दलच्या असतील, पण जेव्हा म्हणे मी सिनेमा बनवतो तेव्हा माझा चित्रांवर अन्याय होतो. कारण मला आयडिया सुचत असते चित्र काढण्याची, पण वेळ नसतो, कारण मी सिनेमा बनवताना बिझी असतो. तुला असं कधी एक फिलिंग आलं का की 1 वर्ष झालं मी आता सिनेमाच्या इतका बिझी आहे की चित्र काढायलाच वेळ नाहीये? 100% बरोबर बोलले ते. तर अजून एक मत आहे, पण त्याला धरून माझं मला खरं सिनेमा बनवायला मजा आली, ते मी बोललो, आणि ती मजा घ्यावी म्हणूनच स्वतः प्रोड्यूस केली फिल्म. मला काही बंधनच नको होतं कसलंच.
मला स्वप्नच पूर्ण करायचंय आणि माझी इच्छाच पूर्ण करायची आहे, तर मग ते तसंच करायचं. करेक्ट करेक्ट. त्यात मग परत कोणतं आलंय, नाही 2 महिने काय शूट, असं 2 महिने मराठी फिल्म शूट असते का, हे असलं काही नकोच होतं. त्यामुळे मी ती प्रक्रिया एन्जॉय केली, ह्याच्याबद्दल काही बरोबर. 1% देखील दुमत. आणि हे तू माझ्या टीम मधल्या कुणालाही विचारशील की तुला ते सांगतील. पण दुसरीकडं अन्याय झाला. मी इकडं मजा घेतली खरं, मात्र ते क्षेत्र असं आहे की जिथं आपण म्हणतो ना की समाधी लागण्याची जी प्रक्रिया असते, क्या बात. आणि ही सगळ्या कलावंतांच्या बाबतीत होती. मीच एकटा आहे असं नाही. प्रत्येक चित्रकार, शिल्पकार, फाईन आर्टिस्टच्या बाबतीत हे घडतं. ते क्षेत्रच तसं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा असं पेन्सिल ब्रश टच करताना, तर तुम्ही एका क्षणात तुम्ही तुम्हाला ते लागतेच. बरोबर. त्याशिवाय ते पुढेच जाणार नाही. त्या फील्डमध्ये ती ताकद आहे. ती हजारो वर्षांपासून आहे. जगातली सगळ्यात पहिली भाषा पण तीच आहे. कधी कधी तर आता हे माझ्या बाबतीत तर तसंच आहे. मी माझ्या चित्रांमधल्या पात्रासोबत तो एक वेगळ्याच प्रकारे एन्जॉय करत असतो. म्युझिक सुरू असते, आता शब्दात सगळं मला व्यक्त करता येईना त्या गोष्टी, पण अन्याय होतो. कारण ही फील्ड अशी आहे की अरे मला इथं काही कळतच नाही. मी दिवस कधी रात्र कधी काय चाललंय, आणि सगळं दुसऱ्यांवर डिपेंड. ही सगळ्यात खतरनाक गोष्ट आहे. मजा मला तिथपर्यंत आली जेव्हा माझं सगळं शूट झालं, ती प्री पोस्ट, आणि मग मी सिनेमा बघितला पडद्यावर. तिथपर्यंत मला खरी मजा आली. आता एक फक्त शेवटची मजा राहिली माझी, ती मोठ्या पडद्यावर बघण्याची, लोकांच्या प्रेक्षकांच्या बरोबरीने ते बघण्याची. बरोबर. मोठ्या पडद्यावर तू बघितलेशील आतापर्यंत. पण तुझा भाऊ पण फिल्म मेकर आहे, शंकर धोत्रे. त्याची फिल्म पोटरा, त्याला काही बक्षिसं पण मिळाली, पुरस्कार. त्याच्याबरोबर काय गप्पा झाल्या तुझ्या, आणि त्याने तुला काही सांगितलं का, तू त्याला आता सांगतोयस की अरे असं नाही तसं नाही, काही गोष्टी तो पण मला सांगतो. आणि त्याची दुसऱ्या फिल्मचं काम सुरू आहे आता. बरं. तर पहिला सिनेमा होता तो फिल्म फेस्टिवल्स आणि कॉम्पिटिशन्स ह्याच्यासाठीच त्याचा तो पहिला सिनेमा होता, आणि त्याच्यात तो यशस्वी पण झाला. खूप मानाचे पुरस्कार, म्हणजे पिफचा मला वाटतं त्याला बेस्ट संत तुकाराम होता, आणि बाहेर पण खूप इंटरनॅशनल अवॉर्ड्स वगैरे त्याला मिळाले. फक्त माझं त्याला एवढं म्हणणं असतं की आपल्याला काय करायचंय, आपल्याला कॉम्पिटिशन फिल्म करायचे फेस्टिवल्ससाठी, किंवा एक रिअलिस्टिक आर्ट फॉर्मचा सिनेमा करायचा आहे, का मला बॉक्स ऑफिससाठी सिनेमा करायचा आहे, हा रस्ताच क्लिअर नसतो ऍक्च्युली. करेक्ट करेक्ट करेक्ट. त्यामुळे पण गडबड होती ना, ती इधर का ना उधर का असं काहीतरी होऊन बसते. ते मला असं वाटतं की मग तिथं सगळ्यात मूळ जे आहे ना, तिथंच ठरवायचं की मला जर रिअलिस्टिक, मला माहित नाही दुनियाचं काय, मला असा सिनेमा करायचा आहे, तो खतम. मग ते कमर्शियल 1% देखील डोक्यात आले नाही पाहिजे गोष्टी. आणि जर मला बॉक्स ऑफिससाठीच करायचं आहे ना, तर मग 100% त्याचा विचार करून करायला पाहिजे. आत्ता मी माझ्या एवढ्या अनुभवाच्या नंतर पहिल्या फिल्मच्या ही खूप मेजर गोष्ट मला जाणवली. आणि मी मग माझ्या शंकरला ते म्हणणं असते माझं की ह्यातलं 2 पैकी एक वाट निवड, आणि मग पूर्णपणे जी निवडलेली वाट आहे तशी तुझी प्रोसेस असू दे, कारण दोन्हीची गणित वेगळी. बरोबर. पण तू हा नक्की विचार केला होतास की तुला हा सिनेमा बॉक्स ऑफिससाठी बनवायचा आहे? विचार केला होता, डेफिनेटली मी हा विचार केला होता. म्हणजे त्यामुळेच फेस्टिवल्स आणि इकडे तू गेलेला नाही? विचारच ना, मी माझ्या माइंडमध्येच नाही ती गोष्ट. मी ठरवलं होतं मला हे करायचं आहे. मला माहित होतं की ही जी गोष्ट आहे ही मला फेस्टिवल पुरती मर्यादित करायची नाही. मी आधीच बोललो की ही गोष्ट करोडो पोरांची आहे, मुलांची आहे, मुलींची आहे, पालकांची आहे. तर ती गोष्ट त्यांच्यापर्यंत मला पोहोचवायची आहे. बरोबर. मग त्यांना जशी बघायची सवय आहे ना, मी ते सगळं देतो. आणि मी ते प्रयत्न केलाय. मी तसं संगीत दिलंय. खूप वर्षानंतर असं म्युझिक येतंय सिरियसली. हे पण कोणी स्वतःच भारीच वाटत असं बोललो ना, मी खूप प्रॅक्टिकल माणूस आहे. मी एवढं नक्की तुला सांगतो की खूप वर्षानंतर अशी मेलडी तुला म्युझिक मधनं पण ऐकायला मिळेल. त्यानंतर व्हिज्युअल्सच्या दृष्टिकोनांना पण तुला तसं काहीतरी बघायला मिळेल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तेवढी ऑर्गॅनिक फ्रेश गोष्ट पण. काय म्हणजे तुला अजून काय पाहिजे एका सिनेमात? 200 रुपये तिकीटात एवढं बास झालं की फक्त त्या प्रेक्षकांनी येऊ दे. म्हणजे शिवाय घालणार मला माहित आहे काय. हे बघ, कुठल्याही प्रकारची फिल्म बनवली, काही केलं, पॉडकास्ट जरी केला तरी त्याला शिव्या घालणारे लोक आहे, काही केलं तरी त्याला शिव्या घालणारे लोक आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. पण तू इतक्या प्रामाणिकपणे आणि ज्या गोष्टी सांगतोयस, तर मला तर उत्सुकता आहेच.
पण मला वाटतं जेव्हा ती रिलीज होईल तेव्हा प्रेक्षकांना पण अशीच उत्सुकता वाटू दे आणि ती वाटेल, लोक येतील ती बघायला. तुझा प्रवास जो लहानपणचा होता त्याच्याबद्दल आतापर्यंत बरंच बोलून झालेलं आहे, त्यामुळे मी मुद्दामून तिकडे गेलो नाही, पण मला लोकांना परत एक आठवण करून द्यायला पाहिजे की त्याच्या हातात छिन्नी हातोडा होता लहानपणी आणि दगडावरती घाव घालायचा, त्याच दगडावरती तो चित्र काढायचा खडू नये, आणि मग ते करत करत एक रंगीत पेन्सिल त्याच्या हातात आली आणि ती कशी आली काय वगैरे तुम्ही एबीपी माझाचा माझा कट्टा त्याच्यामधली त्याची मुलाखत त्याच्यासाठी बघू शकता. थँक्यू शशिकांत. आणि म्हणजे सिनेमा बघूया आपण सगळ्यांनीच, हा जेव्हा रिलीज होईल तेव्हा आपल्याला लवकरच कळेल, आणि ट्रेलर आधी गाजवूया आणि मग सिनेमा सुद्धा गाजवूया आपण. गाणी तो म्हणतोय की खूप वेगळी आहेत आणि मेलडी खूप वेगळी आतापर्यंत आली नाही, अशी उत्सुकता आहेच ती गाणी ऐकायची. आणि अशा नवीन दिग्दर्शकांची आणि निर्मात्यांची पण गरज आहे की जे सिनेमा चालण्यासाठी म्हणून प्रयत्न करतात. सिनेमा बनवणं ही खूप मोठी प्रक्रिया आहे आणि ती तू पूर्ण केलीस, हे याच्यासाठी अभिनंदन आणि तू यशस्वी होईल या तुला शुभेच्छा. हा, मी प्रामाणिकपणे सांगतो की यश अपयशाचा पण जरा पण विचार नाही माझ्या डोक्यात. मला एवढं माहिती आहे की जेवढं चांगलं करता येईल तेवढं आम्ही सगळ्यांनी मिळून त्या टीमने केले, जे की प्रत्येक फिल्म मेकर करत असतो. प्रचंड मेहनत त्याच्या मागे असते. वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, आम्ही तर जवळपास 5 वर्ष येत आहे. डिपेंड कोण किती मेहनत करतो. मी फक्त आता सध्या एकाच गोष्टीसाठी आतुर आहे, प्रतिक्रिया. बरोबर. काय वाटलं सिनेमा बघून? चांगलं वाटलं, वाईट वाटलं, बोर वाटलं, काहीतरी वाटलं का समजा एक 4-5 मुद्दे तुम्ही काढले तर त्या 5 पैकी कुठल्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या, ह्या प्रतिक्रियांचा मी बुक केलाय, ज्या गोष्टीचा उपयोग मला पुढचा सिनेमा करण्यासाठी होणार आहे. वा, धन्यवाद. थँक्यू थँक्यू शशिकांत.